हिमांशु पाटील अलिमगड संघाने जिंकले नाणेफेक पहिल्यांदा करतील क्षेत्ररक्षण आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण दिले या ठिकाणी न्यू एकवीरा पिंपळनेर आदी गायकवाड प्रतीक म्हात्रे पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल डावकुरे आता फलंदाज हिमांशु चला स्पीडअप करा प्लीज शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग मिडॉन एक शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट कव पॉइंट असं आक्रमक क्षेत्ररक्षण या ठिकाणी पहिले षटक प्रगतीपथावर हिमांशु चला ओके टाइम या टाइम या ठिकाणी अलर्ट झालेला बघूया पहिला चेंडू तयार हिमांशु जोरकस मारा अक्रॉस लाईन खेळतो या ठिकाणी आणि हा पहिला फलंदाज बाद होईल पिंपळनेर संघाचा पहिला हादरा पहिला धक्का अतिशय खराब सुरुवात डळमलीत विकृत विक्षिप्त सुरुवात धावसंख्या 0 पहिला गडी गारद पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळायचा होता बघूया त्याला म्हणतात झाडू शॉट आणि पहिला फलंदाज या ठिकाणी गारद होईल 0 वन डाऊन द फलंदाज पिंपळनेर संघाचा आदी गायकवाड आधी आऊट झाला ना ते सागर गायकवाड ऑल आर गायकवाड न्यू मॅन न्यू बॅटर सागर गायकवाड बघूया धावसंख्या 1-0 अशी खराब सुरुवात या ठिकाणी पहिल्या चेंडूवर पहिला बळी पहिला ब्रेक थ्रू ड्रेस कोड नाही ते गोटेघर संघाला नाही त्यांना वाटलं फुकट नाही त्यांना फुकटची टुर्नामेंट आहे म्हणून ओढा ब्लॅक चांगले असते कलर हो यस आतमध्ये येणारा चेंडू कसा बसा बचावला चेंडू केला मिडॉनला या ठिकाणी चेंडू थोडासा फ्लाईट झाला बघूया अतिशय भन्नाट चेंडू या ठिकाणी काय जबरदस्त पेस आहे बाउन्स आहे या ठिकाणी संघाची धावसंख्या 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट सागर गायकवाड आणि ऋतिक आणि स्ट्रायकला ऋतिक मात्रे तो नॉनस्टॉप गेला होता वन डाऊनचा फलंदाज सागर गायकवाड इज बॅटिंग ऑन 1 ऋतिक मात्रे तयार या ठिकाणी हिमांशु काय जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू आहे बघूया 2 चेंडूमध्ये पुन्हा 2 चाकलेला आहे धावसंख्या 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 4 षटकांचा सामना असेल रेग्युलर मधली पहिली मॅच पुन्हा एकदा आक्रमण अप्रतिम कव्हर ड्राईव्ह चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जबरदस्त टायमिंग शॉट लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बरोबर एक शॉट सिलेक्शन गॅपचा पुरेपूर फायदा उचलला पॉवर प्लेचा आणि एक दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह फ्रॉम ऋतिक मात्रे संघाची धावसंख्या पहिला चौका संघाची धावसंख्या 5-1 अतिशय क्लास फटका दंत्रशुद्ध फटका यांना माहीत आहे क्षेत्ररक्षण पॉवरमध्ये आतमध्ये आहेत पुरे बाजार हिमांशु याच्या विरोधात केलेलं आक्रमण आणि हा फिरशे हा मात्र ऑनसाईडला चेंडू जायला ठिकाणी कावो कॉर्नरला मिळेल फक्त एक धाव चांगलं फिल्डिंग अचूक फेक संघाची धावसंख्या 6-1 न्यू पिंपळनेर आणि त्यांना 2 हातात 9 जरीमरी आलिमगर टॉस जिंकला आलिमगर संघानं पहिल्यांदा फिल्डिंग डीप मिड विकेट डीप बॅकपास स्क्वेअर लेग आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पंच करायचा होता पण तो टायमिंग जमत चेंडू गेल्या ठिकाणी गली आणि थर्ड स्लिप यांच्यामधून पुन्हा फलंदाज इज आउट रन आउट चांगले फिल्डिंग अचूक फेक आणि धक्का क्रमांक बसेल धावसंख्या 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स असं वाटलं होतं ही जोडी जरा जमेल
परंतु नंतर मात्र तो जोडी फोडली आणि येणारा टुडाऊनचा फलंदाज विजय गायकवाड. येस, पाटील आणि गायकवाड, हिमांशू पाटील बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक, अजूनही बॉल बाकी आहे षटकामध्ये. लास्ट डिलिव्हरी. हो येस, आउटचा स्टंप. चेंडू कट केल्या बघूया, चांगला पटका बघूया. मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. 6 चेंडू फेकले, 7 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, जबरदस्त मारा, परिणामकारक मारा, पॉझिटिव्ह वैध मारा, जबरदस्त बॉलिंग अटॅक. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं प्रगतीपदावर. नवीन गोलंदाज, न्यू मीडियम पेसर. अतिशय चांगले क्रिकेट, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी. दिना सकाराम पाटील विनाशुल्क ही स्पर्धा, जगाच्या पाठीवरील पहिली टेनिस क्रिकेट स्पर्धा जी विनाशुल्क 12 बाईक्स. तर समालोचन कक्ष यांनी कव्हर करतायत यांनी प्रिन्स मूवीजवाले. धन्यवाद धन्यवाद. कधी आपण कधी आहात? चालेल, ओके ओके. मोनिश पाटील या 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 या, ओके ओके, थँक्यू. बोलर मोनिश पाटील, ओके ओके. नुकतेच गवळी सरांचं या ठिकाणी जे ऑनलाईन आम्हाला जोडलेले आहेत. बघे, गवळी सर एक नामवंत समालोचक आणि अभ्यासू समालोचक, भिवंडी तालुक्यामधील एक नामवंत समालोचक, मुरब्बी, दिग्गज, म्हणजे परिपूर्ण मैदानाची माहिती, स्ट्रोक्स असते, मग फटके असते, कुठलाही बॉल कसा आहे, म्हणजे अभ्यासू समालोचक गवळी सरांना नुकता फोन आला होता. ते ऑनलाईन बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिले संपूर्ण. नवीन गोलंदाज, मीडियम पेसर. संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपत्र. बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी. मोनिश पाटील पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, पुन्हा चेंडू जाईल डीप मिड विकेटला. चांगला फटका, पण तो धाव मात्र फक्त मिळेल एक. चांगलं फिल्डिंग. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 2 बाद 8 वर. अतिशय कमी धावसंख्या, अचूक टप्प्यावर जबरदस्त मारा केला, परिणामकारक मारा. 8 for 2. मोनिश पाटील लेफ्ट आर्म हो द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मारना चाहते थे वाशी में, लेकिन गेंद गई काशी में. शॉट थर्ड मॅनला मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 9 वर. आता मात्र थोडासा अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ अतिशय बलाढ्य आहे या ठिकाणी. अलेमगर जरीमरी ज्यांना 2 धावाची पेनल्टी आहे, कारण त्याचा जो ट्रॅक आहे तो व्हाईट कलरचा आहे, कारण या स्पर्धेचा नियम आहे टोटली ब्लॅक. हो येस, पुन्हा फ्लेक केला बघूया, जबरदस्त टायमिंग. मिड विकेटला तसाच फटका. एक धावमुळे एकसाईचा कुजबा नाही. चांगलं फिल्डिंग. दुसऱ्या धावपासून वंचित संघाची धावसंख्या 9 वर. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जरी 2-2 धावा घेतल्या तुम्ही चोरून सेन्सिबल क्रिकेट कॅल्क्युलेटर खेळला तर नक्कीच प्रति षटकामध्ये 10-12 सहज धावा मिळतील. दमदार स्पर्धा या ठिकाणी. हो यस, हेलिकॉप्टर स्ट्रोक केला जमाईंदा. चेंडू केला ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला. अफलातून फिल्डिंग, परंतु रनिंग बिटवीन द अफलातून आहे. चांगलं तालमेल, चांगलं कॉलिंग. 1+1 म्हणजे 2 धावा मिळते, कारण एक चोरटी धाव चिकी सिंगल गेले. त्यानंतर फेक मात्र खराब होती. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 12 वर. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सद्यस्थिती, विद्यमान अवस्था. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी. प्रिन्स मूवीज यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रेक्षेपण, क्वालिटी आणि क्लिअरिटी. हो येस, बैठक शॉक करण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्या प्रकारे यश येत नाही या ठिकाणी. चेंडूला बॅकवर्ड पॉईंटला एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 13 वर. कृष्णा सातपुते सारखा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टोटली फ्लॉप झाला या ठिकाणी, कारण हा फटका असतो रिस्की. बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी. या दिपेश माले, यशपाल माले या इथं स्टेजवर या प्लीज. या स्टेजवर या. बॉलिंग मार्क तयार. अतिशय
जबरदस्त अतिशय चांगली व्यक्तिमत्व या ठिकाणी. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, कधीही फोन केला ना नेहमी. आणि हा एक दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राय जनरल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. टायमिंग शुड बी एक्सलंट. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. धावांची उत्पत्ती निर्मिती धावसंख्या 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय शॉर्ट पिच चेंडू अक्कोटोब्याचा. द नेक्स्ट मॅच विल बी बिटवीन 2 टीम्स. याच्यानंतर सामना असेल तो दनबल टीम बघूया. आजचा भिवंडी ग्रामीण, त्याच्यानंतर ठाणे रायगड, एकापेक्षा एक दर्जेदार संघाची ही स्पर्धा. 17 आणि 2 धावांची पेनल्टी. धावसंख्या पेनल्टी अडकत आता. तर 2 धावाची पेनल्टी 12 चेंडूंना गेले बघूया. म्हणजे धावसंख्येने 17 + 2 = 19. धावसंख्या 19. 2 धावा पेनल्टी आड केलेल्या. दोन्ही संघाला विनंती करतोय. चला 12 चेंडू, 12 बॉल्स आय मीन बॉल. टोटल स्कोर इज 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 17. 2 धावाची पेनल्टी. आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज न्यू एकवेळा पिंपळणे विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम. या ठिकाणी जरीमरी अलीमगड असा हा विद्यमान सामना. एक बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. 2 बलाढ्य संघ व दिग्गज मातब्बर संघ मुरब्बी संघादरम्यान एक हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. धमासा घमसासा धुमशान. नवीन गोलंदाज या ठिकाणी अलीमगड संघाचा मुकेश पाटील, ऑलर पाटील. कालच्या दिवसामध्ये गायकवाड, इकडे पाटील. कालच्या दिवसामध्ये बघितलं पण 3 धावांची पेनल्टी दिली होती ड्रेस कोडसाठी. त्यामुळे नक्कीच आज सुद्धा जी पेनल्टी आहे ती 3 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. 3 धावांची पेनल्टी. आणि तुमचा जर तुमचा ट्रॅक हा ब्लॅक असावा. यस, या स्पर्धेचा नियम आहे. जरी स्पर्धा फुकट असली पण नियम मात्र स्ट्रिक्ट आहेत. नाही 2 ना, काल 3 दिल्या होत्या. यानं थोडासा सॉफ्ट दिलाय, कारण बाजूचा संघ आहे ना, बरोबर की नाही. चला पुढील मॅच जी असेल, जय हनुमान खोनी टीमचा कॅप्टन आणि संतोष स्मृती मानकोले टीम कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. पुढील मॅच या 2 टीम मध्ये असेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. येस, खोनी विरुद्ध मानकोली. ते काय तिकडे आले ते काय देवेश माळी, यशपाल माळी, जबरदस्त संघ या ठिकाणी, अतिशय विख्यात संघ. ज्यावेळी आरशी पाटील फाउंडेशन स्पर्धा असताना बघूया मानकोली संघ अतिशय बल्लाढ्य होता. तकदीर माळी असेल, यशपाल माळी असेल, दीपेश माळी सध्या रायशिक स्टार आहे. चला हे धुमाल सर आलेत बघूया या ठिकाणी. हे शुभा धुमाल आफ्टर दी ब्रेक बराच काळ हे घेतला होता. 1 मिनिट थांबायचं आहे. थांबवायचं गेम, थोडा वेळ थांबवायचं आहे. जरा गेम थांबा प्लीज. खेळ थांबवा जरा प्लीज. पंताने विनंती करतो, काहीतरी प्रॉब्लेम. लक्षात घ्यायचं आहे दोन्ही टीम, तुम्हाला जी ट्रॅक परिधान करायची ती फक्त ब्लॅक कलरची ट्रॅक परिधान करायची आहे. तुमची जर ट्रॅक ब्ल्यू असेल तर दोन्ही टीमला पेनल्टी नसेल. मात्र याच्यानंतर जर तुम्ही सामना खेळाल त्यामुळे समोरच्या टीमची जर ब्लॅक ट्रॅक असेल तर तुम्हाला पेनल्टी लागेल, याची नोंद घ्यायची. आणि ती सुद्धा 3 रनची पेनल्टी लागेल. येस, याच्यानंतर जी पेनल्टीची 3 धावांची असेल, तुमचा कंपल्सरी ब्लॅक कलर असावा ट्रॅकचा, त्याची पॅन्ट ही काळी असावी. सर 3 मिनिटे षटकाने तुमच्याकडे अवेलेबल असते प्लीज. बॉलिंग मार्क होते राईट आर्म होता विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी खोदून काढले, चेंडू गेला लॉंग ऑनला. पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग मिळेल. फक्त 1 धाव, संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 20 वर. 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 धावा पेनल्टी जाहीर झालेली आहे. त्या ठिकाणी दोन्ही संघाला विनंती करतोय, याच्या पुढे जर तुमची पॅन्ट ही काली नसली तर तुम्हाला नक्की 3 धावांची असेल पेनल्टी. या आयोजकांची कंपल्सरी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन घेण्याचा प्रयत्न, चेंडू होता या ठिकाणी काऊ कॉर्नर, परंतु थोडंसं खराब फिल्डिंग. जिथं 1 धाव तिथं 2 धावामध्ये कन्वर्ट. धावसंख्या नेऊन ठेवली 22. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. दोन काढले आता कट केली.
अच्छा अच्छा, जर पेनल्टी होती ती कट केली बघा, 22 झाल्या होत्या, परत मायनस केल्या, पहिलं प्लस केलं होतं नंतर मायनस केल्या, डेबिट केल्यात. या ठिकाणी धावा फक्त 20च असतील. प्लीज तुमची बघूया, तुम्हाला पुढे मात्र सूचना असतील की आतामध्ये तुम्हाला दिलं आहे थोडंसं माप, झुकतं माप दिलं या ठिकाणी आयोजकांनी, कारण तुमचं योगायोग असं आहे, त्यांचं पण एक म्हणजे दोन्ही संघ पेनल्टी पात्र होते बघा. संघाची धावसंख्या 20 वर. कुठल्याही प्रकारची पेनल्टीने पहिली प्लस केली नंतर डेबिट केली. आणि पुढच्या मॅचला कंपल्सरी असे मत नाही तर म्हणणं त्यांना कशी माफ केलं मग आम्हाला का नाही, याच्याबद्दल मला स्ट्रिक्ट सांगितलंय. पहिले दिवस गेले आता का? सचिन गायकवाड. अच्छा अच्छा, यस, सचिन गायकवाड. खरं म्हणजे सुभाष धुमाल 12व्याची तर गरजच नाही. आणि हा यस, वीरेंद्र शेवकचा खेळाचा होता, पण चेंडू हवेमध्ये असेल एक्स्ट्रा कव्हरला, अफलातून झेल आणि धक्का क्रमांक बसे या ठिकाणी. चौथ्या विकेटचं बदन, चौथा गडी गरज, चौथ्या विकेटचा काढता पाय, चौथी विकेट तडीपार हद्दपार जेरबंद स्थानबद्ध, चौथ्या विकेटच्या अकालपट्टी उचल बांगडी, चौथी विकेट नेस्तनाबूत नामशेष नामहारा. नवीन फलंदाज न्यू बॅटर, संघाची धावसंख्या 4-20, 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं प्रगती पदार आहे. बॉलिंग मार्क व तयार. जरीमरी आलमघर मौजे पिंपळनेर. मौजे म्हणजे हा शासकीय शब्द आहे, दुबा धुमाल ग्रामपंचायत शब्द. मौजे आलिमघर ने मौजे पिंपळनेर. तर तुमच्याकडे अजून ग्रामपंचायत, आमच्याकडे महानगरपालिका आहे. चला नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज चला खोनी आणि मालकोली. चला टॉस. कोणी तुमची भिवंडी की तिकडची डोंबिवलीची इकडची, हा म्हणजे भिवंडी ग्रामीणचा पोल आहे. आणि हा येस, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू जाईल लॉंग ऑफला. चांगलं फिल्डिंग सीमारेषे लगत. फक्त एक धावमुळे संघाची धावसंख्या झाली 21. 4-21. सचिन गायकवाड नवीन फलंदाज. चला मुकेश पाटील राईट आर्म होते विकेट टू सचिन गायकवाड. येणारा नवीन फलंदाज. आणि हा यस, स्टेअर केला चेंडू, जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल सीमारेषे लगत, आउटफील्ड फार फास्ट आहे बघूया. अतिशय चांगलं टायमिंग, लेट कट केला बघूया. चेंडू गेला या ठिकाणी गली आणि डीप दरम्यान यांच्यामधून अतिशय चांगला फटका, युजफुल स्ट्रोक्स. जबरदस्त कट केला. संघाची धावसंख्या नेऊन दिली 25 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4-25. बघा बॅकफुटला गेला. काय तंत्रशुद्ध फटका होता या ठिकाणी. शॉर्ट पिच चेंडू अपट टप्प्याचा होता या ठिकाणी. म्हणजे मोठे फटके मारायची गरज नाही, जरी लेटकट केला कारण मोठी गॅप होती तिथं. आउटफील्ड फार फास्ट आहे, थोडासा उतार आहे. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मुकेश पाटील. षटक संपले यस, म्हणजे 8.33. आणि गोलंदाज संघाच्या वतीनं अंतिम अखेरचं शेवटचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लोग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक या ठिकाणी. भावेश पाटील अलिंगर संघ, ऑलर पाटील बाजूला आहेत गायकवाड आणि पाटील. अशी ही चकमक एर सुरस कॉम्बिनेशन. सर पुढील मॅचसाठी टॉससाठी रेडी राहायचं. दोन्ही टीमचं कॅप्टन जय बजरंग खोनी टीम कॅप्टन आणि संतोष मोदी मानकोली टीम कॅप्टन. आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. या मानकोली विरुद्ध जय बजरंग खोनी. चला बॉलिंग मार्क तयार. भावेश पाटील जोरकस स्टार्ट, राईट आर्म होते विकेट. आणि हा येस पुन्हा चांगला बटका टायमिंग शॉट बघूया. चेंडू लॉंग ऑफला जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, ताकदवर स्ट्रोक, परंतु फायदा होणार नाही. फक्त मिळेल एक धाव. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 4-26, 26 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. काय जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी, जबरदस्त इव्हेंट.
क्रिकेटचा हा महासंग्राम विनाशुल्क ही टोटली 12 बाईकसह आणि हा येस आउटसाइड द्या स्टंप पुन्हा एकदा चांगला चेंडू सागर गायकवाड याला फटका मारा तर सचिन गायकवाड पण तो टायमिंग कुठल्या प्रकारे जमत नाही गॅदर केले एसटी लक्ष डॉट बॉल उर्वरित 4 चेंडू बाकी आहे संघाची धावसंख्या 26 म्हणजे आतापर्यंत स्कोर मात्र दाबून ठेवला आहे उर्वरित 4 चेंडूमध्ये दर एक 10-15 धावा आल्या आणि हा चेंडू हवेमध्ये असे सब डिसमिस आली या ठिकाणी शॉर्ट मिड ऑफला झेल होईल आणि अशा फलंदाज बाद होईल संघाची 5वी विकेट तंबूच्या दिशेनं मार्गस्थ रवाना होते या ठिकाणी 5 बाद 26 5वी विकेट बोडीत निकालात 5 बाद 26 नवीन फलंदाज मोठा फटका मारत होता परंतु काही जमलं नाही बघूया सर्कलच्या आतच सॉफ्ट डिसमिसल पुन्हा एकदा या ठिकाणी नवीन फलंदाज येणार या ठिकाणी पिंपळनेर संघाचा कुणाल गायकवाड ऑलर गायकवाड इकडे ऑलर पाटील आणि कॉमेंटेटर अल्पेश गायकवाड आणि पाटील धुमाल अशी महाविकास आघाडी आहे बघा इकडं पाटील गायकवाड धुमाल आणि हा येस अकोट डब्याचा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा येत या ठिकाणी जबरदस्त टायमिंग आणि हा दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्रदीपक टायमिंग अविस्मरणीय फटका उत्तुंग फटका बेबंद फटका बुलंद स्ट्रोक्स संघाची धावसंख्या 32 अजूनही बॉल बाकी आहे षटकामध्ये 2 बॉल बाकी आहेत बॉल 2 मिस्टर भावेश पाटील मारा माझ्या बॉलवर 32 for the loss of 5 wickets आणि हा यस पुन्हा एकदा अकोट टप्प्यात पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू गेला लॉंग ऑफला पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग फक्त 1 धावामुळे संघाची धावसंख्या झाली 33 राहिला इनमिन शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन द फोर्थ फ्रॉम भावेश पाटील अलिमगड संघाच्या वतीने शेवटचं षटक शेवटचा चेंडू धावसंख्या 33 शेवटचा चेंडू जर मोठा फटका आला आणि हा मोठा फटका या ठिकाणी काय जबरदस्त या ठिकाणी अत्तप प्रयत्न निकराज प्रयत्न भगीरथ प्रयत्न या ठिकाणी फलंदाज म्हणते बाद झाला ना येस अप्रतिम झेल स्वतःला सावरलं बॅलन्स केलं सीमा रेषे लगत सूर मारून मुकेश पाटील यांचा दमदार झेल आणि हा वाटते कोटा संपल्या ठिकाणी 4 षटकामध्ये धावा झाल्या या ठिकाणी 33 आणि 34 धावांचं जी गरज या ठिकाणी धावा कशा चेस करतील याचा उत्तरार्ध स्थापना आम्ही केली मकर साफ करतील सुभाष धुमाल चला आपण टॉस करूया दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत जय बजरंग खोनी टीम कॅप्टन जय हनुमान खोनी टीम कॅप्टन आणि संतोष मोदी मानकुली टीम कॅप्टन उपस्थित आहेत टॉस बॉक्समध्ये मी विनंती करतोय माननीय श्री देवानंदजी पाटील साहेब जे दीना पाटील साहेबांचे छोटे बंधू आहेत आणि दापोडी गावचे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत त्यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल टॉस मध्ये आपण बघू शकतो हा टॉस कॉइन वेलकम देवानंदजी पाटील साहेब टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत टॉस आपण बघू शकतो टॉस मध्ये एका बाजूने स्वर्गीय महेंद्रदादा चषक ज्या चषकचं नाव आपण जो चषक खेळतो तो आहे आणि दुसऱ्या बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्हीपैकी एक कॉल आपल्याला करायचा आहे माननीय श्री देवानंदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा कॉल महेंद्रदादा कॉल आहे आणि आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आलेले आहे खूप खूप धन्यवाद देवानंदजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक व्हीआयपी डायसवर विराजमान व्हायचं आहे संतोषपुती मानकुली टीम तुम्ही टॉस जिंकलेला आहे काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा तुमचा निर्णय आहे याचं मागचं तुमचे गेम प्लॅनिंग काय आहे
गेम प्लॅनिंग काही नाही. समोरचा संघ चांगला आहे, आम्ही त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. तरी सुद्धा एक माइंड सेट केलं असेल की तुम्ही 4 षटकामध्ये केवढे धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तसा काही माइंड सेट नाही. जेवढ्या होतील कमी होतील तेवढ्या आमच्यासाठी चांगले आहेत. जास्त काढले तरी प्रयत्न करू काढण्याचा आम्ही. आणि कुठले असे बॉलर ज्यांचा तुम्ही वापर कराल? विनीत माली, हितेश केनी, वैभव माली, प्रणय भोईर. आणि ही जी आपण स्पर्धा बघतोय मान्य श्री दिना पाटील साहेब यांचं जे ही स्पर्धा आहे, ही जी संकल्पना आहे फ्री एंट्री आणि एवढी भव्य स्पर्धा, त्याबद्दल काय म्हणशील? संकल्पना खूप चांगली आहे. एवढी मोठी स्पर्धा त्यांनी फ्री एंट्रीमध्ये ठेवलेली आहे. त्यांचे प्रथमतः आम्ही धन्यवाद करतो ना. त्यांनी मानकुली ग्राउंड चूज केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस हरलेला आहे. टॉस जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण निवडलं असतं. मात्र आता बॅटिंग करायची आहे, मनाच्या विरुद्ध आहे. काय वाटतं की या ग्राउंडवर जे समोरच्या टीमचं होम ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर तुम्हाला काय वाटतं की किती रन्स केले ते एक सेव्ह करू शकता तुम्ही? नक्कीच या ग्राउंडवर कोणताही टार्गेट सेफ नाही आणि समोरची टीमसुद्धा चांगली आहे. प्लस त्यांच्याकडे प्लस पॉईंट आहे की त्यांचा हा होम ग्राउंड आहे. आणि तुमच्या टीममध्ये कुठले बॅटर ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे? सर्वांकडून खूप अपेक्षा आहेत. ज्यांना कोणाला चान्स मिळेल त्यांनी आपला 100% द्यायचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा. आणि ही जी स्पर्धा आहे, स्पर्धेबद्दल काय म्हणशील? नक्कीच खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि मला तरी वाटतं की भिवंडीमध्ये पहिल्यांदाच फ्री एंट्री अशी टुर्नामेंट असेल आणि एवढे चांगला बक्षीससुद्धा आहे आणि सुंदर टुर्नामेंट आत्तापर्यंत चालू आहे. अपेक्षा करू की एक टफ फाईट मॅच मला पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. And report from the toss box, Santosh Puti, Mankuli team won the toss and elected to field first. Back to the commentary box. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील सर. ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅटमधील हा पहिला सामना आपण पाहतोय न्यूक्रा पिंपले विपक्ष जरमरी अलिमगर या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान कोणी विपक्ष संतोष मूर्ती मानकुल या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये न्यूग्रा पिंपले संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्यात 33 आणि 34 धावांचं लक्ष इथे मध्ये जरीमरी अलिमगर संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडगे मैदानामध्ये पाहतो प्रणव आणि हिमांशू. तर गोलंदाजी सुरुवात गोलंदाज ऋतिक मात्रे. प्रणव पाटील आणि हिमांशू पाटील ही ओपनर जोडी मैदानामध्ये. पावडरचं पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी ऋतिक मात्रे सज्ज होतोय. 2 शतक ऑल्टमध्ये आपण पाहतो इतर शतक 30 षटकामध्ये, ज्यामध्ये ऑफ साईडला आपण पाहतो 30 मॅन पॉईंट कव्हर आणि मिड ऑफ हे क्षेत्रक्षक तैनात केले गेले. तर ऑन साईडला जर डोकावलं तर ऑन साईडला फाईन लेग 30 षटकामध्ये स्क्वेअर लेग थोडंसं बॅकवर्ड पाथ उभा केलेलं आहे. त्यानंतर मिड विकेट वायडिश आपण पाहतोय आणि 2 शतक ऑल्टरनेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू पहिल्या षटकामधील पहिल्या चेंडूला फ्लिक केलेला आहे. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिझनमध्ये. एका धावेसाठी एका धावेने प्रणव आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने अकाउंट ओपन होतोय जरीमरी अलिमगर या संघाचं. ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅट मधला हा पहिला सामना आपण पाहतोय या पिंपलनेर विपक्ष अलिमगर या दोन संघामध्ये. 34 धावांचं लक्ष आहे. इथून मात्र या धावांचं संरक्षण जर करायचं असेल पिंपलनेर संघाच्या गोलंदाजांना तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. आता मध्ये सामना केला फलंदाज हिमांशू पाटील डावखुरा फलंदाज. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. या स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला केलेला आहे बॅकवर्ड पॉईंट रेझनमध्ये. शॉर्ट पॉईंटला चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत हिमांशू देखील एका धावेने आपलं खातं उघडतोय. दोन्ही फलंदाजांनी एका एका धावे आपलं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 2. आज या स्पर्धेचा हा 5वा दिवस आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावफलकावर 2 धावा बिनबाद 2. 34 लक्षाचा पाठलाग जरीमरी अलिमगर संघ करतोय. कव्वाड चषकामध्ये अलिमगर संघाचं प्रदर्शन खूपच कौतुकास्पद राहिलं होतं आणि या मैदानावर हिमांशू पाटील या खेळाडूने नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे.
इथे मात्र मिस्टाईम फटका आहे. झेल होण्याची संभावना नव्हती मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. झेल इथे मात्र ड्रॉप केला गेला आहे आणि इथे या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतात. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. खरं तर मिस्टाईम फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजामध्ये. एलिव्हेशन प्राप्त करता आलं नव्हतं. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावपलीकडे 4 धावा. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अतिशय सुरेख फाटका आपण पद्धतीने चिन्ह निघून जातोय. या सीमा पार कव्हर रिझन मधून हा दणदणीत चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. या जागा बनवली त्या फटका खेळण्यासाठी. बॉलपेचं षटक आहे. या बहुतांशी क्षेत्रक्षक 30 षटकाच्या सर्कल मध्ये ते हेरलं होतं प्रणव याने आणि चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चौकारीन संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते. 34चं लक्ष आणि 34च्या लक्षाचा पाठलाग जनुमिरी अलिमगड संघ करतोय. रिव्हर्स फटका पॉइंट रिजन मध्ये क्षेत्रक्षक आहे. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं आणि इथे या विकेटचं पतन फलंदाज बाद धावची रूपाने पहिला हात बसतोय जनुमिरी अलिमगड संघाला हिमांशू पाटीलच्या रूपाने. पहिला फलंदाज धावची चोरणी बाद होऊन बॅलमध्ये परतलेला आहे हिमांशू. 8 या धावसंख्येत पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय भावेश पाटील. भावेश पाटील न्यू बॅटर 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटक समाप्तीनंतर 1 बाद 8 अशी स्थिती सध्या पाहतोय आपण जरीमुरी अलिमगड या संघाची. गोलंदाजीमध्ये पहिला बदल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय नयन पाटील. संघाचा संघ नाही आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटक ऋतिक म्हात्रे यांनी आता ज्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. एक सांघिक यश त्या षटकामध्ये देखील पाहायला मिळालं होतं. इथे मात्र फटका फसला होता. खरं तर पॉइंट रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि चिनू निघून जातो बॅकपॉट पॉइंट रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. प्रणव पाटीलच्या बॅट मधून हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय आणि चौकारीने धावसंख्येला देखील येतोय आकार. धावसंख्येत 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12 धावा. ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅट मधील आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. या अगोदर 3 सामने आपण फोर्टिलस फॉर्मॅट मधील पाहिले होते ज्यामध्ये गावदेवी अंजूर संघाने आजचा दिवस गाजवलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये तुफान पिंपळास संघ विजय ठरला होता. दुसऱ्या सामन्यात गावदेवी अंजूर संघाने ब्राह्मदेव भाटाल संघाला पराभूत केलं होतं. तर आज पहिल्या सामन्यामध्ये तुफान पिंपळास संघाने दिवसभर दिवा संघाचं आव्हान संपुष्ट झालेलं होतं. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये तुफान पिंपळास संघाला पराभूत केलं होतं गावदेवी अंजूर संघाने. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय प्रणव पाटील आणि एका धावेने संघाची धावसंख्या हलूच पडू शकते. धाव प्लेकावर 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नयन पाटील न्यूक्रिया पिंपलनेर संघावरून दुसरं षटकात आलतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज प्रथमच भावेश पाटील. इथे करार कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कोर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मात्र थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि परिणाम तिथे जे 1 धाव होती तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतोय. या 2 धावांनी आपलं खातं उघडतोय भावेश पाटील
आणि 2 धावेने जरीमरी अलिमगड संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 न्यूक्लियर पिंपलनेर विपक्ष जरीमरी अलिमगड हा ग्रामीण पूल मधील पहिला सामना सध्या आपण पाहतोय. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न इथे मात्र मिस फील्ड आणि चेंडू निघून जातोय. थर्डमॅन रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. वेलकम रोहित, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 19. इथे फुलटॉस चेंडू आहे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र पंचांनी नक्कीच बॅटिंग साइडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बिमर नो बॉल साठी. फेर डिलिव्हरी तर फलंदाज जावे लागेल डकॉलच्या असलेला फलंदाज बाद होतोय. झेलबाजोबाने भावेश पाटील हा दुसरा फलंदाज बाद होताना जरीमरी आलिमगड संघाचा. नवीन फलंदाज वेदर्श पाटील आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. 2 फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज हिमांशू पाटील बाद झाला होता 8 धावसंख्येवर आणि नुकताच भावेश पाटील बाद झालेला 19 धावसंख्येवर. 34 लक्षाचा पाठलाग जरीमरी आलिमगड संघ करतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू तर सामना करेल फलंदाज वेदर्श पाटील. प्रणात पाटील यांचे सुपुत्र आपण बघतोय. तालुक्यामधील उत्कृष्ट यष्टिरक्षक फलंदाज म्हणून एक काल गाजवला होता आणि त्यांचे सुपुत्र सध्या वेदर्श पाटील खेळपट्टीवर पाहायला मिळतात. इथे मात्र चांगला चेंडू अगदी अपूर्णपणे बीट केला होता फलंदाजाला. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर जरीमरी अलिमगड संघ 34 लक्षाचा पाठलाग करताना धावपलीकडे धावा आपल्याला पाहायला मिळते. या संघाच्या 19 धावा. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जरीमरी आलिमगड संघाची पाहायला मिळते 19. 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज अजय पाटील आता मात्र तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारतोय. 12 चेंडूने 15 धावांची आवश्यकता हे समीकरण सध्या या सामन्याचं पाहायला मिळते. अजय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे मात्र समोर किल्ला स्टँड अँड डिलिव्हर मात्र सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज होईल. काय घ्या कॅच पकडलाय काय झेल पकडलाय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नयन पाटील याच्या माध्यमातून सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज प्रणव पाटीलाचा खेळ. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच.
आपण पाहू शकता रनिंग झेल पकडला गेलेला, खूप दूरचा पल्ला त्याने या पूर्ण केला होता. सुरक्षित त्यांची जोली पेश केली होती आणि झेलची समाप्ती केली होती. झेल अवघड होता, खरं तर षटकाचं रूपांतर नयन पाटील यांनी झेलामध्ये केलेलं आहे. टॉपरचे 3 फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज फॉलो विकेट जर बघितलं 8 धावसंख्येवर आणि लागोपाठ 2 फलंदाज 19 धावसंख्येवर बाद झालेले आहेत. नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये आलेला आहे मुकेश पाटील. वेदर्श पाटील आणि मुकेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. इथून 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे जरीमरी अलीमगढ संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथं मध्ये कट करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र बाद होताना आपण पाहतोय. तू चल माया अशी स्थिती पाहतोय आपण जरीमरी अलीमगढ संघाच्या फलंदाजांची. मुकेश आल्या पावली माघारी परतताना. एकोणीसशे धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होताना अजय पाटील आता मात्र हॅट्रिकवर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं नक्कीच आपण जर बघितलं तर डाव्या हाताला नक्कीच दुखापत आहे, मात्र दुखापत विसरून आपल्या संघाचं संगीत लक्षात घेऊन तो मैदानामध्ये उतरलेला आहे आणि नक्कीच चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल आहे, विकेट हॅट्रिकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अजय पाटील. न्यू बॅटर प्रणय पाटील. हॅट्रिक बॉल आहे. इथे जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबाजचा इशारा होतो पंचांकडनं. धावसंख्या या अव्वंत धावेने वाढून होती ती धाव फलकावर 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथून अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र सामनाकर फलंदाज वेदर्श पाटील. प्रणय पाटील आणि वेदर्श पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि या जोडीवर पूर्णपणे मदार आता असणार आहे. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस केलं गेलं नाही. फक्त एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान बांधतात. या सिंगल संघाची धावसंख्या पुरुष धाव प्लेकर 21 धावा. तेरा धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूने 13 धावांची आवश्यकता जरीमरी अलीमगढ संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इकडे पिंपळनेर संघाने देखील कंबर पूर्णपणे कसलेली आहे. तेही सहजासहजी नक्कीच हा सामना सोडायला तयार नाहीत. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते, ज्याप्रमाणे फलंदाजी होते, असं वाटतंय की शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाईल. इथे कट केलेल्या चेंडूला व्हॉट अ कॅच. आणखीन एक अप्रतिम झेल आणि आणखीन एक फलंदाज फेलला. काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकांचा. आणि इथे मात्र थोडीशी स्थिती आपण पाहतोय अलीमगढ संघाची. विकेट पाहायला मिळत आहे. आणखीन एक फलंदाज बाद होताना जरीमरी अलीमगढ संघाचा. प्रणय पाटील बादून फॅलमध्ये परतताना या षटकामध्ये अजय पाटील यांनी तिसरा मोहरा गारद केलेला आहे. दोन्ही झेल अप्रतिम नक्कीच या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कॅच विन द मॅच, पकडा गॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि या समीकरणाला अनुसरून क्षेत्ररक्षण केले जाते सध्या न्यू पिंपळनेर संघाकडून. न्यू बॅटर चेतन पाटील 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 21 धावसंख्येवर 5वा फलंदाज नुकताच बादून फॅलमध्ये परतलेले आहेत. पुन्हा एकदा समीकरण बदलतं.
13 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजय पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट अमृत स्टंप. इथे कोलवा टप्प्याचा चेंडू आणि आणखीन एक फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण बघतोय जरीमरी आलिमगड संघाचा पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय आता मात्र आलिमगड संघ. आणि याचा संपूर्णपणे क्रेडिट जातोय या इंजर्ड असताना अजय पाटील गोलंदाजी करतोय त्या गोलंदाजाला. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये कम खर्चीलावर फुल चर्चेला राहिलेला आहे. कारण या षटकामध्ये त्यांनी फक्त एकच धाव जिंकले आहे. एक धाव आव्हानाच्या रूपाने लेग बायच्या रूपाने आणि तब्बल 4 फलंदाजांना त्यांनी माघारी धाडलेलं आहे. अतिशय सुरेख एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय या अजय पाटीलच्या माध्यमातून. 6वा फलंदाज बादून फॅलमध्ये परतताना जरीमरी आलिमगड संघाचा. अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळताना समीकरण आता पूर्णपणे बदलत आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. एस्टनच्या मागे हा झेल विजय गायकवाड यांनी पकडला आणि तसाही ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर एस्टनच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा जो विक्रम आहे रेकॉर्ड आहे तो देखील विजय पाटीलच्या नावे. या अगोदर मित्रांनो जर बघितलं तर एस्टनच्या मागे सर्वप्रथम 5 झेल जे इताडकर पूर्णा संघाचा इष्टरक्षक या इष्टरक्षकाने काल्हेर मैदानावर पकडले होते. त्यानंतर त्या विक्रमाची बरोबरी गोंदिवले मैदानावर गादू वेले संघाचा इष्टरक्षक राजन थले याने केले होते. 5 झेल पकडले होतं. मात्र त्या दोघांचा एस्टनच्या मागे झेल घेण्याचा जो विक्रम होता तो अंजूर मैदानावर विजय गायकवाड यांनी मोडीत काढला होता. केंद्रीय राज्यामधील चषकामध्ये एस्टनच्या मागे सर्वाधिक 6 झेल घेण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता आणि तो यष्टिरक्षक सध्या एस्टनच्या मागे पाहायला मिळतोय ज्याने मागील चेंडूवर झेल पकडला होता. 6 चेंडूने 6 चेंडूमध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर राजू पाटील. इथे मात्र चेंडूला फ्लिक केल्याने चेंडू निघून जातोय सीमा बार. दणदणीत षटकार वेदरच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळतो. मोके बे छक्का. मोठ्या फटक्याची आवश्यकता होती जरीमरी आलिमगड संघाला आणि तो मोठा फटका आपण पाहतोय वेदर्श पाटीलच्या बॅट मधून. धीरजचं स्वागत केलेलं आहे वेदर्श पाटील याने षटकाराने. हे आपण पाहू शकता कशाप्रकारे फटका खेळला होता. लवकरच चेंडू फिक केला होता. पिकअप शॉट पाहायला मिळतोय वेदर्श पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ते धाव फलकावर 27 धावा. पाच चेंडूने इथून 7 धावांची आवश्यकता आहे. या मोठ्या फटक्याने पुन्हा एकदा समीकरण बदललेलं आहे. समीकरण चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुसीबत में खडा वो सबसे बडा आणि नक्कीच मोठा फटका देखील पाहायला मिळतोय या वेदेश पाटीलच्या बॅट मधून. इथे मात्र आपण पाहतोय या पंचांचा काय इशारा येतोय. या पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान तर वाईट रूपाने थोडासा दडपणाखाली आपण पाहतोय या गोलंदाज धीरज पाटील. मागील षटकामध्ये अजय पाटील यांनी जी मेहनत केली होती त्या मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम इथे मात्र धीरज पाटील करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने 28 वर पोहोचते. पाच चेंडूंनी 6 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं होतंय जरीमरी आलिमगड संघासाठी. अडचणीत सापडला असताना वेदेश पाटील यांनी जो षटकार ठोकला होता त्या षटकाराने पुन्हा एकदा वापसी केलेली आहे आलिमगड संघाने या सामन्यामध्ये. इथे मात्र वापसी करताना या चेंडूवर गोलंदाजी पाहायला मिळतोय आणि या चेंडूवर वापसी करताना आपण पाहतोय न्यूक्लियर पिंपल संघ देखील. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 28 धावा. 4 चेंडूंनी 4 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. इथे फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल करताना फलंदाज विजय फाटका वेदेश पाटीलच्या बॅट मधून जरीमरी आलिमगड संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन जरीमरी आलिमगड अँड हार्ड लक न्यू इकडे पिंपल. आपण पाहू शकता विजय मोमेंट डॉ फुलटॉस चेंडू होता. चेंडूला स्वंग केलं होतं आणि विजय फाटका वेदेश पाटीलच्या बॅट मधून. अखेर हा सामना जरीमरी आलिमगड संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन पुन्हा एकदा जरीमरी आलिमगड. या सामन्यातील मॅच कडे देखील आपण बोलूया.
या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे प्रबल 2 दावेदार होते, 3 दावेदार होते खरे तर. हिमांशू पाटील ज्याने पहिले षटक लावलं होतं 7 धावा खर्च केला, 1 विकेट. त्यानंतर भावेश पाटीलला 8 धावा खर्च करून 2 विकेट. मात्र वेदेश पाटील आपण बघतो ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि त्याच्या षटकाराने खरं तर सामना पुन्हा एकदा झुकला होता अलिमगड संघासाठी कडे आणि तोच ठरलाय या सामनावीर. वेदेश पाटील इज मॅन ऑफ द मॅच. 4 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान देणारा वेदेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅच कडे बनवल्या. मॅन ऑफ द मॅच वेदेश पाटील ठरलेला आहे. सर्वप्रथम ट्रॉफी दिली जाईल मधुकर केलकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते वेदेश पाटील याचा ट्रॉफी द्यायचं. ओमकार सेवा संस्थेच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची आणि ही ट्रॉफी दिली जाते. आणि त्यानंच विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते टी शर्ट देखील द्यायचं आहे. पुन्हा एकदा आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते टी शर्ट द्यायचं आहे. हे टी शर्ट जे आम्हाला माजी सरपंच मानकुली सो किरणताई हरेश माली यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले आहे.